शासन निर्णय 27 मार्च 2026 सर्व दिव्यांग बांधव टेम्पररी यांना आता पैसे येणे बंद. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जेवढे पण दिव्यांग येत असणार त्यांचे टेम्पररी दिव्यांग जे पण असणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे पैसे येणे बंद झाले. जे टेम्पररी नाही, जे परमनंट दिव्यांग आहेत फक्त त्यांनाच ही योजना लागू आहे असे सरकारकडून स्पष्ट केले आहे. आणि सर्व तहसील ऑफिस आणि पंचायत समिती यांना सर्व नोंदणी करण्यात येत आहे की आता जेवढे पण दिव्यांग आहे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती म्हणून तर सर्व टेम्पररी दिव्यांग यांना आता पैसे मिळणार नाही. जे परमनंट दिव्यांग आहेत फक्त त्यांनाच पैसे मिळणार. ही शासनाकडून थेट निर्णय देण्यात येत आलेला आहे. तरी आपण जर टेम्पररी दिव्यांग असणार तर आपण संबंधित तहसील ऑफिसमध्ये जाऊन याची विचारपूस करावी. आणि जे परमनंट जे आहे दिव्यांग त्यांना काही हरकत नाही. त्यांना जे 2,500 रुपये जे मिळत होते ते 2,500 भेटणार. आणि जून महिन्यापासून होऊ शकते की यांना 6,000 रुपये प्रति महिना मिळणार अशी शासनाकडून सांगितलं आलेलं आहे. तरी आपण सर्व दिव्यांग बांधव जेवढे टेम्पररी आहेत यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. आणि शासनाची जी GR कॉपी आहे मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवणार. आपण चांगल्या पद्धतीने त्याला बघून घ्या. धन्यवाद आपला.